आज आपण करणार आहोत शाही शेव पनीर भाजी। आपण आता शाही शेव पनीर भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया। 100 ग्राम शेव आहे, तसेच 100 ग्राम पनीर आहे। पनीरचे बारीक तुकडे केले आहेत। त्यानंतर 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत। आता इतर लागणारे साहित्य: 1 वाटी टोमॅटो, चवीनुसार लागणारे मीठ, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे तेल मोठे। त्यानंतर आपण थोडेसे गाजर आणि मटार थोडेसे मीठ लावून तळून घेतले आहेत। त्यानंतर आता हे भिजवून काजूचे तुकडे करून घेतले आहेत आपल्या शाही भाजीमध्ये घालण्यासाठी। तसेच यामध्ये आपल्याला हळद, जिरे, मोहरी, लाल तिखट मिरची पावडर, गरम मसाला पावडर, पनीर मसाला पावडर टाकायची आहे। तर आता आपण पुढची कृती पाहूया। आता पॅन गरम केला आहे, आपण त्यामध्ये तेल घालूया। तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालूया। कांदा छान बारीक चिरून घेतला आहे आणि तो गरम तेलामध्ये घातला आहे। तसेच आपण या कांद्यामध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यामधले थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी घालूया। आता ते छान तडतड करत आहेत आणि छान शिजत आहे। आता कांदा आपला छान लाल होत आला आहे। त्यामध्ये आपण हा परतून घेतलेला मटार आणि गाजराचे तुकडे घालूया। आता ही आपल्या स्पेशल भाजीमध्ये आपण थोडीशी हळद घालूया, थोडासा गरम मसाला पावडर घालूया, थोडासा पनीर मसाला घालूया। त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी आले लसूण पेस्ट घालूया। आता त्यामध्ये आपण थोडेसे टोमॅटो घालून घेऊया। आता हे थोडं परतून घेऊया। किती छान रंग आला आहे बघा आपला। आता त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया आपण, मिरची पावडर, एक चमचा मिरची पावडर घालूया। तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो। त्यानंतर आपण हे भिजवलेले काजू घालूया। आता हे छान परतून झालं आहे। त्यामध्ये आपण आपली ही शेव घालूया। आता ही शेव आपण यामध्ये परतूया। शेवला जास्त हलवून परतायचं नाहीये, हळूहळू आपण त्याला परतून घेऊया। शेव परतत असतानाच त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, अगदी थोडंसं किंचितसं, म्हणजे आपली शेव थोडी ओली होईल।
या शेवमध्ये आता आपण हे तुकडे केलेले पनीर घालून घेऊया. आता पनीर घातल्यानंतर ती छान आपण मिक्स करूया आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया. या शेवमध्ये पहिल्यांदा मीठ असते, त्यामुळे आपण चवीनुसारच यामध्ये मीठ घालूया आणि आता छान हलवून घेऊया. पाहिलं का, आपली ही शेव पनीरची शाही भाजी तयार झाली आहे. आता आपण ती खाण्यासाठी सर्व करूया. दिसायलाही किती छान तयार झाली आहे. तयार आहे आपली शाही शेव पनीर स्पेशल भाजी. कशी वाटली आहे? ही आपण ब्रेडसोबत पण खाऊ शकतो आणि डब्यामध्ये किंवा एखाद्या स्पेशल दिवशी अशी ही भाजी साधी, सोपी आणि घरगुती आपल्या साहित्यातून तयार झालेली. आवडली तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.